बॅचलर्स डिग्री पूर्ण झाल्यानंतर फुल टाइम मास्टर डिग्री करणं खरंच योग्य आहे का? तर ते योग्य आहे त्या कंडिशनमध्ये जर ती मास्टर्स डिग्री ही टॉप 1 or 2% कॉलेजेसमधनं असेल किंवा युनिव्हर्सिटीज मधनं असेल, जसं की IITs आहेत, टॉप NITs आहेत. यामधनं जर तुम्ही फुल टाइम मास्टर डिग्री करताय तर नक्कीच ते वर्थ आहे. पण या व्यतिरिक्त जर आपल्याला एखाद्या ऍव्हरेज कॉलेजमधनं आपण मास्टर्स डिग्री कंप्लीट करतो तर बेस्ट ऑप्शन हा आहे की बॅचलर्स डिग्री कंप्लीट झाल्यानंतर किंवा बॅचलर डिग्रीच्या फायनल इयरला आपण एका कुठल्या पर्टिक्युलर IT स्किल्स मध्ये मास्टर स्वतःला करणे, स्पेशलायझेशन करणे आणि त्याच्यानंतर आपण आपलं IT करिअर चालू करणं, जिथे व्हॅलिड एक्सपिरियन्स आपला बिल्ड होणार आहे. आणि त्यासोबत आपण एक्सटर्नल जर मास्टर केलं तर ते सगळ्यात बेस्ट आहे. कारण जर तुमची बॅचलर डिग्री कंप्लीट झाल्यानंतर 2 वर्षानंतर, समजा एखाद्याने फक्त मास्टर डिग्री कंप्लीट केलेली आहे त्या 2 वर्षामध्ये आणि एखाद्याने बॅचलर प्लस काही 1.5-1 वर्षाचा त्याचा जॉब एक्सपिरियन्स आणि त्यासोबत त्याचं जे एक्सटर्नल मास्टर डिग्री आहे, या केसमध्ये ज्याचं बॅचलर्स प्लस जॉब एक्सपिरियन्स प्लस एक्सटर्नल मास्टर डिग्री आहे, त्या व्यक्तीची प्रोफाईल ही 10 पटीने चांगली आहे रॅदर दॅन अ पर्सन ज्याने फक्त बॅचलर डिग्री केली आणि एका कॉलेज ऍव्हरेज कॉलेजमधनं त्याने मास्टर डिग्री फक्त फुल टाइम कंप्लीट केलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेअर करा अशा तुमच्या मित्राला ज्याची बॅचलर डिग्री कंप्लीट झालेली आहे किंवा कंप्लीट होणार आहे आणि मास्टर डिग्री करण्याबद्दल तो विचार करतोय.